हवा प्रचाराची या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। खरं तर प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने प्रचार करतो हे आपण या सेगमेंटच्या माध्यमातून दाखवणार आहोत। आज आपल्यासोबत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने असणार आहेत। त्यांचा दौरा आज नेमका कशा पद्धतीने आहे ते देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दिवसभर लोकांच्या भेटीगाठी, काही मेळावे आणि मेळाव्यानंतर संध्याकाळच्या मोठ्या सभा अशा पद्धतीचं दिवसाचा दिनक्रम असतो। काही लोकांना भेटणं, त्यांना ॲक्टिवेट करणं, त्याचबरोबर संघटनात्मक या ठिकाणी चर्चा करणं, गावागावातल्या संघटनेतल्या लोकांना आपल्या स्तरावर या ठिकाणी जी कामं चालली आहेत ती त्यांना माहिती देणं, वेगळ्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा काही लोक राबवत आहेत। सामान्य माणसापर्यंत थेट कसं पोहोचता येईल, वाड्या वस्त्यांपर्यंत कसं पोहोचता येईल याच्या मायक्रो प्लॅनिंगमध्ये काही टीम्स या ठिकाणी इन्व्हॉल्ड असतात आणि ती एका बाजूला संच चालू असतो आणि उमेदवार म्हणून आम्हाला आपलं सगळ्यांची भेट घेणं आणि मी मागं 5 वर्षामध्ये काय काय केलं हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि खासदारांना केलेलं काम, लोकसभेतलं काम, जमिनीवर असणारं काम या दोन्हीचा मेळ घालण्याचा प्रयत्न चालू असतो। वाठार या गावी त्यांनी प्रचार फेरी जी आहे ती काढलेली आहे। वाठार एक मोठं गाव हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये मानलं जातं आणि त्याच गावामध्ये त्यांची आता प्रचार फेरी सुरू असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळं या गावानंतर अनेक गावांमध्ये ते सध्या जाणार आहे। त्यानंतर गोविंदाची भव्य पदयात्रा देखील होणार आहे। त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची देखील खरतर सभा जी आहे ती पार पडलेली आहे। त्याच सभेनंतर महत्वाच्या सभा देखील पार पडणार आहे। आता वाठार या ठिकाणी सध्या धैर्यशील माने जे आहे ते प्रचार करताना पाहायला मिळतात। अशोकराव माने जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अशोकराव माने हे प्रचारामध्ये त्यांच्यासोबत आता असताना पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच इथल्या प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून ते सुरुवातीला याच दौऱ्याचा नारळ फोडून करत इथून सुरुवात जी आहे ती त्यांनी प्रचाराची केली आहे। धैर्यशील दादा प्रचंड मतांनी निवडून येतील। आज तुम्ही माहोल बघितलेला आहे, प्रत्येक गावागावामध्ये प्रचंड मोठ्या पदयात्रा आहेत, प्रत्येक लोक मतदारांमध्ये पोहोचत आहेत। त्यामुळे वातावरण चांगलं झालेलं आहे आणि धैर्यशील दादा उच्चांकी मतांनी निवडून धैर्यशील माने 100% येणार आहेत निवडून आणि त्यांना निवडून आणायची जबाबदारी आमच्या सगळ्यांची, तुम्हा सगळ्यांची आहे आणि आपण त्यांना धनुष्यबाणावरती आपण शिक्कामोर्तब करून आपण त्यांना निवडून आणूया। खरं तर चांदोली धरणाच्या पायथ्यालाच असणाऱ्या मंदूर गावापासून आज प्रचाराला सुरुवात केली। अनेक गावांमध्ये ते भेटीगाठी घेतात। सध्या ते आराळा या गावामध्ये आलेले आहेत। तिथल्या काही नागरिकांची भेटीगाठी घेतात। आपण जर ही दृश्य बघितली तर धैर्यशील माने असू देत किंवा इथले स्थानिक नेते आहेत ते या ठिकाणी त्यांच्यासोबत दाखल झालेले आहेत। इथल्या लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत, त्यांना आजपर्यंत केलेल्या विकास कामांसंदर्भातली माहिती देखील देताना ते पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच पुढच्या गावांमध्ये देखील जाऊन अशाच पद्धतीनं धैर्यशील माने जे आहेत ते प्रचार करताना आता पाहायला मिळतील। कोविडच्या काळामध्ये सुद्धा माहितीसाठी सांगतो, तिथं देवळामध्ये कोविडमध्ये बैठक घेतली होती। प्रसंगाला ज्यावेळी आपल्याकडे माणूस येतो त्यावेळी तो आपला असतो आणि मी निव्वळ मतं मागायला रिकाम्या हाताने आलो नाही, तर भरभरून देण्याची भूमिका माझी आहे आणि ते देत असताना कायमपणे या ठिकाणी आपल्या ह्या डोंगराळ वाड्या वस्त्यांना मी केंद्रबिंदू मानलाय। तुम्ही जर निधीची श्रृंखला बघितली तर मी कदाचित मोठ्या लोकवस्तीच्या गावांना कमी जास्त निधी दिला असेल, पण डोंगरवाड्या वस्त्यांना मी या ठिकाणी भाऊ आवर्जून जास्त निधी दिलाय। कारण 2 मुलं असतील आपल्याला, एक बाळ लहान असेल आणि एक मोठा असेल तर गरज जास्त असते ती लहान बाळाची, ते मागू शकत नाही, ते बोलू शकत नाही, ते तिथपर्यंत आईला समजावून सांगू शकत नाही। पण आईची ही जबाबदारी असते की त्याचं पोषण अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावं। तसं ज्यावेळी तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून नेमलं त्यावेळी या मतदारसंघातल्या छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांपर्यंत अगदी धनगरवाड्यांच्या पासून सामान्य माणसापर्यंत निधी पोहोचवण्याचं या ठिकाणी काम केलंय। सध्या आपण ही दृश्य बघताय ती हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या पनुमरे या गावामध्ये सध्या ते आलेले आहेत। अनेक नेत्यांच्या, ग्रामपंचायत सरपंच असू देत किंवा अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेताना पाहायला मिळतात। आत्तासुद्धा या पनुमरे गावात ते पोचलेले आहेत आणि इथल्या नेत्यांना सुद्धा ते आपण केलेल्या कामांसंदर्भात माहिती देताना पाहायला मिळतात। काही वेळातच
32 शिराळ्या या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन होईल आणि त्या ठिकाणी याच 32 शिराळ्या मतदारसंघामध्ये खरं तर धैर्यशील माने यांची एक भव्य सभा देखील आता काही वेळात होणार आहे. चला तर पाहूयात ही सभा देखील कशा पद्धतीने या ठिकाणी पार पडते. आज मी खऱ्या अर्थानं लोकसभेची ललकार भरतोय आणि तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. मी सर्वप्रथम शिराळ्याच्या सर्व तमाम जनतेला मनापासून मानाचा मुद्रा करतो. तुम्हाला मनापासून आभार व्यक्त करतो. ही नागभूमी आहे, ही वाघभूमी आहे, ही सागभूमी आहे, ही स्वतंत्र वीरांची भूमी आहे, ही कर्मवीरांची भूमी आहे, ही कर्मठ हिंदुत्वाची भूमी आहे, ही सामान्यांच्या प्रतिष्ठेची, अभिमानाची आणि स्वातंत्र्यानंतर ह्या भगवा पताक्याला जिवंत ठेवणारी आणि शिवछत्रपतींना वंदन करणारी भूमी आहे. या भूमीतनं तयार झालेली रत्न निव्वळ या तालुक्यापुरतं नाही तर देशामध्ये आपली मर्दुमकी गाजवतात, देशासाठी आपला प्राण बहाल करतात. या रक्तात रंजित इतिहासातनं तयार झालेल्या मातीतनं ही मातीची महती दिल्लीला घेऊन जायला धैर्यशील निघालाय आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलाय. मी मनापासून या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून या गावामध्ये या ठिकाणी स्वागत करतो. खासदार कुठं काय करतो, खासदार आमच्या गावात दिसला नाही, खासदार काय बोलला संसदेत, खासदार आमच्या गावाला रुपया दिला नाही. आता पुरावा आहे, हा मी स्वतः आता वाचलाय. खरं म्हणजे विरोधकांना हे सडे तोड उत्तर धैर्यशील माने यांनी या अहवालामधून दिलेला आहे. हा अहवाल आपण वाचा आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन किती पैसे दिले याचा ढळढळीत पुरावा या आपल्या अहवालामध्ये आहे. आणि मग अहवाल प्रसिद्ध करण्याची हिंमत फक्त काम करणाराच खासदार करू शकतो, दुसऱ्या ऐऱ्या-गैऱ्याचं काम नाही. मिरज तालुक्यातलं हे डिग्रज एक गाव आहे आणि त्याच गावामध्ये खरं तर धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा दाखल झालेले आहेत. खरं तर महायुतीचे उमेदवार जे आहेत ते धैर्यशील माने आहेत आणि त्यांच्याच प्रचारार्थ खरं तर या ठिकाणी एक गावोगावी जाऊन खरं तर गोविंदा प्रचार करताना पाहायला मिळतोय. आज सकाळी इचलकरंजी या ठिकाणी देखील त्यांची भव्य अशी सभा झाली आणि त्यानंतर आता या दिग्रज या गावामध्ये देखील अभिनेता गोविंदा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. काय सांगाल, खरं तर धैर्यशील मानेंच्या प्रचारासाठी कोल्हापुरात खास करून आपण सभा घेत आहे. आम्ही शुभेच्छा प्रदान करतो आदरणीय धैर्यशील माने यांना. आपण सगळ्यांनी प्रचंड मताने यांना विजयी करा आणि देशाच्या हाताला सक्षम करण्यासाठी आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय नितीन गडकरी साहेब, आदरणीय अजित पवार साहेब, आदरणीय राज ठाकरे साहेब या सगळ्यांच्या हाताला मजबूत करण्यासाठी आपण सगळ्यांनी धैर्यशील माने यांना प्रचंड मताने विजयी करा अशी आपण सगळ्यांना माझी प्रार्थना. धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी त्यांचे बंधू देखील मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतं. गेल्या अनेक दिवसांपासून ते देखील रस्त्यावरती आहेत. अनेक खेडोपाडी देखील जाऊन आपण प्रचार करताय. आता गोविंदांची देखील सभा या ठिकाणी झालेली आहे, अजून 2 सभा होत आहेत. निश्चितच दादांना उत्स्फूर्त प्रतिसाद हा सर्व गाव वाड्या वस्त्यातून मिळत आहे आणि मला निश्चितच खात्री आहे ज्या पद्धतीनं मोदीजींची सभा परवा झाली त्या पद्धतीनं आज जो आमचा सगळा गट एकत्र झालेला आहे आणि त्या निमित्तानं आम्ही आज गोविंदांची सभा ही पार पडलेली आहे. आज खऱ्या अर्थानं दादांचा विजय हा निश्चित झालेला आहे असंही मला इथं खात्री वाटत आहे. धैर्यशील माने आजच्या दिवसभरातील शेवटचा दौरा जो आहे ते या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. दानोळी या गावामध्ये ते सध्या पोहोचलेले आहेत. खरं तर याच गावामध्ये आज त्यांची भव्य अशी सभा देखील होणार आहे. आपण ही दृश्य पाहताय त्यांच्या खरं तर शेवटची सभा. धैर्यशील माने आपल्यासोबत आहेत. आज दिवसभर त्यांनी प्रचाराचा खरं तर धडाका या मतदारसंघामध्ये केल्याचं पाहायला मिळालं. कशा पद्धतीने हा संपूर्ण दिवस होता आणि काय नेमकं आव्हान जनतेला तुम्ही या माध्यमातून? सामान्य माणसाच्या
आशांना पूर्ण करण्यासाठी परत एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये आज आपण बघताय तर लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवामध्ये माझा मतदारसंघ अतिशय आनंदानं या ठिकाणी लुटला आहे आणि मला मतदार म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे की धैर्यशील मानेनं केलेलं काम, गावागावामध्ये असलेलं त्याचं या ठिकाणी स्थान, गावागावामध्ये केलेली विकासाला दिलेली गती याचा लेखाजोखासुद्धा मी लोकांच्या समोर मांडतोय आणि निश्चितपणे मी केलेल्या कामाच्या शिदोरीवर परत एकदा लोकसभेमध्ये जाण्याचं त्यांच्या पायाशी प्रार्थना करतोय. मला खात्री आहे की येणाऱ्या 7 तारखेला भरभरून मतदान या ठिकाणी धैर्यशील मानेच्या पारड्यामध्ये पडेल, महायुतीच्या पारड्यामध्ये पडेल आणि शिवप्रभूंचा धनुष्यबाण परत एकदा दिमाखाने या ठिकाणी लोकसभेमध्ये. Thank you.